हेचे जान तुळशी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेचे जान आवडे निरंतर हेचे जान मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती सवारी कौतुकणी विराजित कौतुकणी विराजित हर गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे जान आवडे निरंतर हेचे जान तुळशी हार गळा कसे पितांबर आवडे निरंतर हेचे जान आवडे निरंतर हेचे जान तुका म्हणे माझे ह्याची सर्व तुका पाहिना मुखावडी रे तुका म्हणे माझे ह्याची सर्व तुका पाहिना मुखावडी रे हो तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिण मुखावडीने तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिण मुखावडीने तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडी रे तुझी हरी गरगद निरमरावडे निरंगे चिराग तुझी हरी गरगद निरमरावडे निरंगे चिराग तुका म्हणे माझेची सर्व सुख पाहिण त्रिमुख रहेची जाण विठोबाय रखुमाई विठोबा रखुमाई
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम हरि हरे जय राम हरे जय जय राम का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझे चरण सेवा पांडुरंगा माझा बनिला मेरा देगा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा पांडुरंग चरण सेवा पांडुरंगा उपवास करणे राखील
राखिलादार बलटा उपवास कारणे राखिलादार बलटा जी चरण सेवा पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग उपवास परेने राखिलादार बलटा उपवास परेने राखिलादार माझ्या वडिलांचे मिराजे माझ्या वडिलांचे मिराजे गाणे माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग उपवास करणे राखिलादार बलटा उपवास करणे राखिलादार बलटा तुझी चरण सेवा पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग उपवास परेने राखिलादार बलटा पायरेने राखिलादार बलटा केला भोग मटा मला गे केला भोग मटा भोगवटा आम्हाला गे गेला भोगवटा आम्हाला गेला भोगवटा माला केला भोगवटा लागे केला भोगवटा आम्हाला गेला भोगवटा अमलागी केला भोगवटा अमलागी केला भोगवटा केला भोगवटा अमलागी अमलागी केला भोग केला भोगवटा आम्हालागी केला भोगवटा केला
साईनाथ महाराज की जय, रामदेव महाराज की जय। ओ रे तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी, वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी, महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं, मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, यार करी संताचा, वार करी संताचा, यार करी संताचा, यार करी संताचा, यार करी संताचा, पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा आपल्या वाडवडील मंडळींनी केलेली परमार्थ सेवा, आणि ती परमार्थ सेवा हीच एक प्रकारची वतनदारी जहागिरी आपल्याला प्राप्त असल्याचा एक अत्यंत पवित्र असा स्वाभिमान या अभंगातून महाराजांनी आपल्या पुढे व्यक्त केला. जुन्या पिढीचं वाडवडिलांचं ऋणही या अभंगातून व्यक्त केलंय, आणि वाडवडिलांकडून मिळणारी परमार्थाची शिदोरी हीच खरी संपत्ती आहे हे सुद्धा या माध्यमातून आपल्याला समजावून सांगितलंय. विठाला 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 आज गोदावरी माईच्या काठावर, गंगेच्या काठावर असलेलं आपलं हे शिंगवे गाव, आपल्या या शिंगवे गावाला परमार्थाची पिढ्यानपिढ्याची एक खूप चांगली श्रेष्ठ अशी परंपरा लाभलेली आहे. सहज या गावातील कोणाही भाविकांशी बोलत असताना मागच्या 4-5 पिढ्यांच्या आठवणी परमार्थाच्या सतत कोणी ना कोणी सांगत असतं, आणि या दृष्टीनं अत्यंत भाग्यवान आणि समृद्ध असलेलं आपलं हे शिंगवे गाव, हा सगळा परिसर, ही पंचक्रोशी, आणि या शिंगवे गावातील चौधरी पाटील परिवाराचे पूजनीय आईवडील, आज त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये योगीराज संत श्रेष्ठ सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादानं, योगीराज चांगदेवजी महाराज यांच्या आशीर्वादानं, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज, विश्वसंत श्री साईबाबा, अशा सकल संतांच्या, त्याचप्रमाणे गुरुदेव माऊली आपल्या इथे जवळ आहेत, अशा सर्व संतांचे आशीर्वाद घेऊन आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मातोश्री सौभाग्यवती भीमाबाई आणि या परिवाराचे मुख्य मार्गदर्शक वडील श्री सदाशिव रामचंद्र पाटील चौधरी, या
दाम्पत्याचा या ठिकाणी हा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होतोय. या परिवारातील त्यांची मुलं थोरले श्री रामनाथ सदाशिव पाटील चौधरी, बस गादी घ्या ना. मधले श्री राधाकिसन सदाशिव पाटील चौधरी, धाकटे श्री भागवतराव सदाशिव पाटील चौधरी सर, त्याचप्रमाणे मुली सौभाग्यवती ताराबाई आणि जावई मच्छिंद्र पाटील सरोदे, सौभाग्यवती हिराबाई आणि जावई इंद्रभान पाटील गुंजाळ, सौभाग्यवती विजयाताई आणि जावई नानासाहेब पाटील काळवाघे, संपूर्ण चौधरी पाटील परिवार, मुलांची मुलींची असणारी सर्व नातवंड, नातू नाती आणि संपूर्ण नातसुना सगळा हा परिवार आहे. या परिवारातील रामनाथजी असतील, राधाकिसन भाऊ असतील, भागवत सर असतील, या तिघांच्याही पत्नी अर्थात त्यांच्या सुना, असा जो सर्व परिवार आहे, या परिवारानं मोठा एक चांगला निर्णय आणि चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. योगायोगानं हा परिवार भाग्यवान आहे की आई आणि वडील दोघांचाही सहवास आजही त्यांना लाभतोय. ते आशीर्वाद मिळतात, ती सेवा करण्याची संधी मिळते आणि ती संधी या परिवारानं योग्य तऱ्हेनं साधलेली आहे असंही म्हणावं लागेल. अतिशय दीर्घायुष्य या दोघाही दाम्पत्याला मिळालेलं आहे. आपण त्यांच्याकडे पाहिलं तरी आपल्याला समाधान होतं. मी आल्याबरोबर दोघांची भेट झाली आणि मलाही प्रवासाचे सगळे कष्ट हलके झाल्यासारखे वाटले. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुषः, जी पुण्यवान मंडळी असतात त्यांच्या भेटीनं एक आनंद होतो. आणि म्हणून सौभाग्यवती मातोश्री भामाबाई आणि श्री सदाशिव पाटील चौधरी या दोघाही दाम्पत्यांनी कष्टानं शेती केली, प्रपंच केला. पण हे करताना विशेष बाब म्हणजे परमार्थ त्यांनी फार निष्ठेनं केलेला आहे. जवळजवळ 55 ते 60 वर्ष अखंड वारी. त्याचप्रमाणे आपल्या शिंगवे गावातील बरीच मंडळी, मला बाबासाहेब मगाशी सांगत होते की गणपती उत्सवामध्ये पारायणाला जातात आळंदीला, बरोबर, अजूनही जातात. आणि त्या पारायणामध्ये सुद्धा या दाम्पत्याचा सहभाग सतत राहिला. गावातलं भजन कीर्तन सप्ताह धार्मिक कार्यक्रम यामध्ये या दोघाही पती पत्नींनी सतत कष्ट करून शेती सांभाळून त्यामध्ये योगदान दिलं, सहकार्य केलं, सेवा केली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा पवित्र अशा वाडवडील माणसांचं पूजन करण्याचं भाग्य मला वाटतं हे आज त्यांचं पूजन होत असताना हा त्यांच्या भाग्याचा विषय नाही, या परिवाराचा आणि तुमच्या आमच्या भाग्याचा विषय आहे की अशा वाडवडील माणसांच्या सत्काराचा योग आपल्याला प्राप्त झालेला आहे. अकल्प आयुष्य भावे अकल्पायुष्य अकल्पायुष्य भावे हरी
मंडळी सुखी आयुष्य भावे दया कल्पनेची बाधा सतत मंडळी सुखी आसो सुखी आसो सुखी आसो. आपल्या शिंगवे येथे होणारा जो भव्य असा नूतन आश्रम आहे त्या आश्रमाचे पूज्य संत श्री साईबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनीही आशीर्वाद दिलेत. दोघाही दाम्पत्याचं अभिष्ट चिंतन केलं त्या प्रित्यर्थ त्यांनाही खूप धन्यवाद देतो आणि त्यांना पुढे जायचंय त्याबद्दलही त्यांना या परिवाराच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. विठाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला लाभलेली सर्व भजनी मंडळी, विशेष करून शिंगवे, सडे, वारी आणि पंचक्रोशीतल्या सर्व गावची भजनी मंडळी, महिला भजनी मंडळ, वडीलधारी मंडळी, आपले आदरणीय महाराज मंडळी आणि गुणीजन मंडळी, गायनाचार्य रविदासजी महाराज जगदाळे, गायनाचार्य नकुल महाराज जाधव, आपल्या गावचं भूषण, आपले सर्वांचे आदरणीय रामकृष्ण महाराज चौधरी, मृदंगाची उत्कृष्ट साथ करणारे आपल्या संप्रदायाचं भूषण धीरज महाराज पुरे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले खोपडी येथील सर्व भजनी मंडळी, विशेष करून कीर्तनकार हरिभक्तीपरायण प्रतीक्षाताई जाधव, आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्रीरामपूर येथील योग गुरु अनिलजी कुलकर्णी साहेब, सन्माननीय मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवतराव लासुरे पाटील, मराठा प्रतिष्ठानचे सचिव रावसाहेबजी तोडमल साहेब, योगा ग्रुपचे सदस्य आणि या चौधरी परिवाराचेच मार्गदर्शक प्रकाशराव चौधरी साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले पोपटराव वाणी पाटील, डांगे पाटील आणि रुईकर सर्व मंडळी, वारी इथून आलेले या परिवाराचे मेहुणे आणि आमचे परमस्नेही प्रकाशरावजी गोरडे पाटील, बच्चू भाऊ गायकवाड आणि सर्व वारीकर मंडळी, कोपरगाव इथून आलेले आमचे गुरुबंधू दिलीपरावजी उकिरडे साहेब आणि कोपरगाव इथून आलेली सर्व स्नेही मंडळी, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या गावच्या धार्मिक क्षेत्रातील सर्व आमची प्रमुख स्नेही मंडळी, जनाभाऊ बर्गे, बाबासाहेब पाटील लासुरे, संदीप भाऊ काळवाघे, प्रमोद भाऊ चौधरी, सर्व भजनी मंडळातील आमचे आदरणीय स्नेही, आमच्या तुळशीवाल्या मातोश्री विनेकरी महाराज, सर्व, खरं म्हणजे या परिवाराचं मला कौतुक केलं पाहिजे आणि खरं म्हणजे आदरणीय वयोवृद्ध श्री सदाशिव पाटील यांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी जे प्रेम कमावलं, जो परमार्थ केला. इतक्या मोठ्या संख्येनं भजनी आणि टाळकरी मंडळी, मला वाटतं हे गंगेच्या काठावरच सापडू शकतं, दुसरीकडे नाही. बरोबर आहे की नाही महाराज? आज परिस्थिती कठीण आहे, टाळकरी भेटत नाही. इथून जरा शिव ओलांडून पुढे गेलं तर सगळ्या अडचणीच. विठाला सगळ्या या भजनी मंडळाला, महिला पुरुष सगळं भजनी मंडळ जे आहे, धन्यवाद देतो. वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे भजन आहे आणि त्या पायाच्या स्थानी भजनी आहे, भजन आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. मला वाटतं वारकरी संप्रदायाची उपासना ही चालू आहे असं केव्हा म्हणता येईल, जेव्हा भजन चालू आहे त्या गावात, त्या परिसरात, तेव्हा वारकरी संप्रदायाची उपासना चालू आहे. भजन म्हणजे हरिपाठ, काकड आरती. इथे तर 4 महिने काकडा होतो गावामध्ये, चातुर्मास, आणि म्हणून काकडा चालू असणं, हरिपाठ चालू असणं, नित्यनियमाचं सोमवार शनिवार जो काही नियम, एकादशी जो काही असेल त्या नियमाचं भजन होणं, पारायण होणं. मला वाटतं कीर्तन झालं नाही झालं तरी वारकरी संप्रदायाच्या उपासनेत कुठं बाधा येत नाही, पण भजन जर नाही झालं तर मग सगळंच संपलं असं म्हणावं लागेल. जसं वऱ्हाड आलं पण नवरदेव नवरीच आले नाही, कोणाचं लग्न लावताय? लग्न लावायचं कुणाचं? तिथे प्रमुख कोण आहे? ते प्रमुख आहे. वधूवराची आहे मिळणी आणि वराडी ही लुगडी लेणी.
माऊली म्हणाले. वधूवर प्रमुख आहे आणि मग वऱ्हाड्यांना महत्व आहे. तसं आम्ही सगळी मंडळी वऱ्हाड्यासारखी आहोत, कीर्तनकार, अभ्यासक, उपासक सगळे. पण भजनी हे या संप्रदायाचे प्रमुख आहे आणि भजन हे केलं पाहिजे. कीर्तनकार जरी असेल तरी भजन केलंच पाहिजे, पारायण केलंच पाहिजे. ज्या ज्या वेळेला योग येईल, धावपळ जरी नंतर होते पण तरी सुद्धा भजन सोडू नये. ती मूळ उपासना आहे आणि आपली वाढ वडील संत मंडळी ते कधी सोडत नाहीत असं आपल्याला दिसतं. म्हणून या परिवारानं हे भजन पूजन हा परमार्थ नित्यानं सातत्यानं केला आणि त्यामुळे इतक्या प्रेमानं सर्व मंडळी आपल्या परिसरातून शिंगवे, सडे, वारी आणि सगळ्या गावातून आमचे चौधरी पाटील परिवार असेल, काळवाघे पाटील परिवार, लासुरे पाटील, बर्गे पाटील, जाधव पाटील, बाभुळके पाटील, निकोले पाटील, फाटे पाटील, गायकवाड, वाकचौरे, बाराहाते, कोताडे, सगळी जी मंडळी या भागातील आहे, आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. आणि तुकोबारायांच्या अभंगद्वारा काही सेवा या ठिकाणी संकल्पित वेळेमध्ये आपण ही भगवंताच्या चरणी रुजू करतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटतंय की आपल्या स्वतःला मिळालेला जो परमार्थाचा वारसा आहे ही खरी संपत्ती आहे, हे खरं ऐश्वर्य आहे. बाह्य संपत्ती येत राहते, जात राहते. त्याला कधी परिस्थितीची अनुकूलता किंवा प्रतिकूलता कारण असते, कधी प्रारब्धाची अनुकूलता किंवा प्रतिकूलता, कधी प्रयत्नांची अनुकूलता किंवा प्रतिकूलता. हे सगळे व्यावहारिक संपत्तीच्या बाबतीतली कारणं मी आपल्या पुढे मांडली. कधी काळी आपण प्रयत्न चांगले केले तरी प्रारब्ध कमी पडतं आणि म्हणून एखाद्या उद्योग, व्यवसाय, शेतीवाडी, नोकरी जो लाभ व्हायला पाहिजे तो होत नाही. व्यावहारिक लाभ हा प्रयत्न अधिक प्रारब्धावर अवलंबून आहे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित, फळ देतसे संचित. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित, फळ देतसे संचित. कणकुरी येथून आताच उपस्थित झालेले अध्यात्म क्षेत्रातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय बाबासाहेबजी डांगे पाटील बापू उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. व्यवसाय हा करावाच लागतो पण संचिताची जोड त्याला असावी लागते. रविदास महाराजांनी खूप समर्पक प्रमाण आणि त्यांच्याकडे जसा तो बाणाचा भाता भरलेला असावा लागतो ना, तसं ते सगळं भांडवल आहे, पक्क भांडवल आहे. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे, संपत्ती जात अपयसे घर रिगे. म्हणून प्रयत्न लागतात, प्रारब्धही लागतं. दोन्हीतून एक कमी पडलं तरी जो लाभ व्हायला पाहिजे होत नाही. कधी कधी परिस्थिती सुद्धा अनुकूल लागते हो. पेरणी केलेली आहे परंतु पाऊसच वेळेवर आला नाही तर मला वाटतं ते पीक येत नाही. म्हणजे त्या वातावरणाची, त्यावेळच्या परिस्थितीची ती प्रतिकूलता आहे. कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये अचानकपणे काही प्रतिकूलता निर्माण होतात. म्हणून संपत्ती अनुकूल आणि प्रतिकूल काळानुसार, अनुकूल प्रतिकूल प्रयत्नांनुसार येत राहते, कमी जादा होत राहते, ती स्थिर राहत नसते. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया, यातायातीन चुके तरी हे भोगशील काया. या हरी भजने विण तुझे जन्म जाती वाया, या लागी वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. झाडाची सावली मी सांगत असतो, सूर्योदय झाला की सावली पश्चिमेकडे असते, सूर्य माध्यान्हाला आला की सावली खोडाभोवती असते आणि सूर्य पश्चिमेकडे गेला की सावली पूर्वेकडे जाते. म्हणजे 12 तासात ती सावली फिरत राहते. तसंच या प्रापंचिक गोष्टींचा आहे. आगमहा आणि अपायिनहा या 2 शब्दांनी याचं चंचलत्व गीतेमध्ये सांगितलं. अर्जुना, या प्रपंचातली परिस्थिती, भोग ही सगळी येते आणि जाते, येत राहते, जात राहते. आणि म्हणून जुन्या काळामध्ये काही गीतं सुद्धा अभंगासारखी होती बरं. एक गीत होतं, दिस जातील
आणि दिस येतील. भोग सरल आणि सुख होईल. विठाला 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 विठाला. मग माणसाच्या जीवनामध्ये शाश्वत सतत सोबत राहणारी संपत्ती कोणती? तर सतत सोबत राहणारी संपत्ती संस्काराची संपत्ती आहे, विचारांची संपत्ती आहे. पुण्यरूपी धन आहे, विचाररूपी धन, संस्कार रूपी धन, ज्ञानरूपी धन. हे असं आहे की ते स्वतःला तुम्हाला सोडून जात नाही. एखाद्याच्या स्वभावामध्ये औदार्य असतं, उदारपणा असतो. मला वाटतं परिस्थिती जरी इकडे तिकडे झाली तरी त्याचा उदारपणा आणि त्याच्या स्वभावातला तो दिलदारपणा जात नाही. आणि त्या परिस्थितीत ती माणसं शोभून दिसतात, ती आदरणीय असतात. अडचण असली एका भाकरीतली चतकोर का होईना पण ते कोणाला तरी देतात आणि मग खातात. विठाला विठाला. आणि ज्याच्या स्वभावात उदारता नाहीये ते दुसऱ्या दिवशी भाकरी फेकून देतात पण कोणाला देत नाही. त्याचं कारण स्वभाव दरिद्री. आदल्या दिवशी काही कार्यक्रम होता, मला वाटतं असे आता जसं चौधरी पाटलांकडे हा कार्यक्रम आहे. कोणी पाहुणा आला ना, आगंतुक जरी कोणी रस्त्यानं आला तरी जेवून जाच असं म्हणणारी आपली सगळी मंडळी आहे. काही ठिकाणी दरवाजे लावून घेतात. पास आहे का म्हणतात, दरवाजे लावून घेतात. मला वाटतं दरवाजा लावून घेतात, पास आहे का विचारतात आणि स्वयंपाक उरतो मग तो गटारात फेकून देतात. असं का घडतं? तर पुण्य मिळवणं त्यांच्या नशिबात नसतं. करंटे असतात ते, करंटे. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही. अरे फेकून देण्यापेक्षा योग घडला असताना 4 गरीब जेवले असते तर बिघडलं कुठं? परंतु त्याला उदारता लागते. आणि म्हणून मला वाटतं हे धन आहे, औदार्य, चांगला स्वभाव असणं हे एक धन आहे. जोडिले हे ना सारे धन, जोडिले हे ना सारे धन, अविनाशानंद धन, अविनाशानंद धन, अमृत मूर्ती मधुसूदन, अमृत मूर्ती मधुसूदन, समाचरणी देखिएला परिवा फळाला शकून, परिवा फळाला शकून, अविनाश आनंद घन, अमूर्त मूर्ती मधुसूदन, समचरणी देखियला. मोठं सुंदर नाटाच्या अभंगातलं प्रमाण महाराजांनी दिलं. कोणतं धन आहे? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरणी. परमार्थ धन आहे. पण या परमार्थ धनाची लक्षणं महाराजांनी दिलेल्या प्रमाणामध्ये सांगितलेली आहे. न संपणार आहे. बाकीचं धन किती असू द्या परंतु ते टिकत नाही. प्रपंचातून मिळालेलं सोडा, देवानं दिलं तरी टिकत नाही. देवाच्या हातून मिळू द्या सोनं नाणं पैसा. उदाहरणासह सांगेल, सुदाम देवाला सोन्याची नगरी मिळाली. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की भगवान परमात्म्यानं मोठ्या उदार अंतःकरणानं आपल्या मित्राचं दारिद्र्य नष्ट व्हावं म्हणून त्याला सोन्याची नगरी दिली. त्यानं त्या काळाचा लाभही घेतला. पण नंतर ते टिकलंय का? आज जर आपण पाहायला गेलो की सुदाम देवाला कृष्णानं दिलेली सोन्याची नगरी कुठे आहे? आपले सर्वांचे सद्गुरू
नारायणगिरीजी महाराज मोठं गमतीनं सांगायचे. ते म्हणायचे लोकांना प्रसाद नेण्याची सवय आहे. माऊलींनी भिंत चालवली, भिंत दगडा मातीची होती, पण ती सुद्धा प्रसाद म्हणून लोकांनी आणली. मग आता दगडा मातीची भिंत जर प्रसादावारी नेली तर सोन्याचं काय झालं असेल हे सांगायला नको. आणि म्हणून टिकत नाही. कारण ते ज्या त्या काळाचं वैभव. तुम्ही आज तुमच्यापैकी अनेक मंडळी फिरली असतील आणि फिरताना काही अभ्यासही केला असेल. आपल्याला अनेक अशी जुन्या काळातले तीर्थक्षेत्र सापडतील किंवा शहरं सापडतील जी आज उद्ध्वस्त झालेली आहे. तो काळाचा महिमा असतो. कर्नाटकामध्ये आम्ही तुंगभद्रा नदीच्या काठावर गेलो. विजयनगर पूर्वीचं, त्याला आज हम्पी म्हणतात. आणि तिथला इतिहास ज्या वेळेला वाचला तर काय वैभव होतं. परदेशात व्यापार चालत होता. 700 वर्षापूर्वी कृष्णदेवराय नावाचा राजा तिथे राज्य करत होता, की ज्या राजाने पांडुरंगाला पंढरीतून तिकडे नेलं होतं. ज्याला आपल्या संप्रदायामध्ये आनागोंदीचा राजा असं म्हटलं जातं. त्याच परिसराचं ते जुनं नाव, पण त्याला इतिहासामध्ये हम्पी म्हणतात, विजयनगर म्हणतात. आज ते विजयनगर जर पाहिलं तर काही तिथे नाही. ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव होतं, राजधानी होती, आज तिथे अवशेष आहे. ज्या शनिवारवाड्यातून पेशव्यांचा कारभार चालत होता, आज फक्त पाया शिल्लक आहे. विठाला विठाला बरं, एवढं डोळ्यापुढे असूनही माणसाला वाटतं की नाही हे सगळं चिरंतन राहणार आहे. चिरंतन राहील ती छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती चिरंतन आहे. वाडे पडतील, बुरुज ढासळतील, पण त्यांची जी कीर्ती आहे, त्यांनी जे शासन केलं, सुशासन केलं, त्यांनी माय भगिनींचा सन्मान केला, गरिबांना आधार दिला, सर्व जाती धर्मियांना आपापल्या उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आणि सर्वांना समान वागवण्याचं काम त्यांनी केलं. मला वाटतं हे आदर्श. काल मी एक पाकिस्तानातल्या एका माणसाचा एक व्हिडिओ पाहत होतो, कुणी मला पाठवला. तर पाकिस्तानात राहणारा मराठी परिवार, कराचीमध्ये ते राहतात, तिथलेच स्थायिक आहेत. परंतु त्यानं गाडी घेतली आणि गाडीवर शिवाजी महाराजांचं चित्र लावलंय मागून. कराचीमध्ये राहतोय पाकिस्तानात तो तरुण. तर त्याची मुलाखत इथल्या एका पत्रकारानं घेतली की हे का तुला असं वाटलं. त्यानं सांगितलं की मी जरी पाकिस्तानात राहत असलो तरी मी स्वाभिमानानं शिवाजी महाराजांचं चित्र लावलंय. त्याचं कारण हा सर्व धर्मियांना, आबाल वृद्धांना सोबत घेऊन जाणारा राजा, गोरगरिबांची कळकळ करणारा राजा, असा राजा या भूतलावर होणे नाही. मला वाटतं या गोष्टी शिल्लक राहतात. राहिल्या त्या किरीती जगामाची, राहिल्या त्या किरीती जगामाची, हो राहिल्या त्या किरीती जगामाची, राहिल्या त्या किरीती जगामाची. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महापुरुषांच्या जीवनामध्ये त्यावेळचं जे वैभव होतं, भौतिक वैभव, मी तुम्हाला देवाचंही उदाहरण सांगितलं, राजांचंही उदाहरण सांगितलं. मग आता माणसाचं सांगावं असं काही गरज तुम्हाला वाटते का? जर राजाचं टिकत नाही, देवाचं टिकत नाही, माणसानं काय उगीच बसायचं? किती त्याचं चिंतन करायचं, किती चिंतन करायचं. आणि म्हणून गरजेपुरतं करत राहावं, चांगलंही करावं. परिस्थिती चांगली असेल तर चांगलं घर बांधावं, चांगली गाडी घ्यावी, परंतु त्याचा जीव किती घालावा आणि त्यालाच सगळं सार मानायचं का? तेच जीवनातलं सगळं श्रेष्ठत्व आहे का? आणि म्हणून तुकाराम महाराजांना असं वाटतं, वाडवडिलाकडून जमीन मिळते,
वाडवडिलांकडून संपत्ती मिळते, परंतु त्या गोष्टी तितक्या महत्वाच्या नाही. महाराजांना वाटतं वाडवडिलांकडून जो परमार्थ मिळतो तो फार महत्वाचा आहे. आणि म्हणून या चौधरी बंधूंना, तिघाई भावांना, या बहिणींना मी धन्यवाद देतो की तुम्हाला असे आईबाप लाभले की ज्यांनी पारायणाचा वारसा दिला, ज्यांनी भजनाचा वारसा दिला, ज्यांनी वारीचा वारसा आणि ही संपत्ती तुम्हाला दिलेली आहे. आणि या सगळ्या संपत्तीची कृतज्ञता तुम्ही आज ही व्यक्त करताय, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या या संस्कृतीमध्ये आई वडिलांची सेवा ही अग्रसेवा आहे, प्रथम सेवा आहे, प्रधानतेनं करावी असं सांगितलेलं आहे. सकल तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तिये सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. या जगाचा इतिहास आपण जर पाहिला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, आई वडिलांची ज्यांनी सेवा केली, ज्यांना ती सेवा घडली, त्यांचं जीवन हे यशस्वी, आनंदी, समाधानी राहिलं. आणि आई वडिलांची सेवा ज्यांना घडली नाही, किंबहुना केली नाही संधी असूनही, अशा लोकांच्या जीवनात बाकीच्या काही गोष्टी जरी मिळाल्या तरी समाधान मिळालं नाही, सुख मिळालं नाही. कौरवांकडे सगळं होतं, राज्य होतं, वैभव होतं, शस्त्र होते, विद्या होती, ज्ञान होतं, धन होतं, सगळं होतं. कौरव काय अडाणी होते? दुर्योधन म्हणजे एवढा धूर्त, ज्ञानही आहे, धनही आहे, सत्ता आहे, ऐश्वर्य आहे, आई वडीलही आहे, फक्त सेवा नाही. आई वडील सुद्धा आहेत. पांडवांचे तरी वडील लवकर गेले. कौरव भाग्यवान होते की वडील त्यांना लाभलेले आहे, आई लाभलेली आहे. पण संबंध महाभारतात असं कुठेही दिसत नाही की दसऱ्याच्या दिवशी सगळे 100 जण लाईनीत उभे राहिले आणि मी वाचलंय हो महाभारत. असं काय करतं, मी काही तुम्हाला खोटं थोडं सांगतोय. बरं तुम्ही सांगा कुठं वाचलंय का हे? 100 भाऊ आले लाईनीमध्ये संक्रांतीच्या दिवशी, चला तीळ घेऊ बा आई बापाचे. कुठं महाभारतात कौरवांच्या दिसत नाही. नाही, कौरवांच्या जीवनात हे नसतंच. कौरव हे सकाळी घाईघाईनं निघतात आणि रात्री उशिरा येतात. मी कौरवांच सांगतोय, बाकी काही बोलत नाही. विठाला विठाला. कौरव आणि पांडव या फक्त व्यक्ती म्हणून आपण जर घेत राहिलो तर त्याच्यातून काही बोध मिळणार नाही. त्या प्रवृत्ती म्हणून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. रावण काय, राम काय, याचा एक विचार म्हणून आपण अभ्यास केला पाहिजे. राम हा एक विचार आहे आणि तो श्रेष्ठ विचार आहे. रावण हा सुद्धा एक विचार आहे, परंतु तो कुविचार आहे. आणि या अर्थानं त्या चरित्राकडे आपण पाहिलं तर आपल्याला खूप काही प्रेरणा त्यातून मिळते. तसं कौरवांच्या बाबतीमध्ये आई वडिलांचे आशीर्वाद कुठे त्यांना मिळाले असं कधी घडलेलं नाही. एकदाच फक्त आईचा आशीर्वाद त्यानं घेतला होता, दुर्योधनानं, तोही धर्मराजाच्या सांगण्यावरून. मी वज्रदेही कसा होईल हे विचारण्यासाठी दुर्योधन युधिष्ठिर धर्मराजाकडे आलेला आहे. आणि धर्मराज हे सत्यवादी आहे, सत्य सांगणारे आहे. त्याच्यामुळे विचारलं की दादा, धर्मराज दादा, मला वज्रदेही व्हायचं आहे, माझ्या शरीरावर कोणतंच शस्त्र चाललं नाही पाहिजे, याच्यासाठी काही उपाय सांगता येईल तुला? धर्मराजाचा स्वभाव अतिशय मोकळा, अतिशय चांगला. धर्मराजांनी सांगितलं, आपल्या मातोश्री आहेत ना गांधारी, आपले काका अंध असल्यामुळे आयुष्यभर आपल्या आई साहेबांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली आहे आणि त्यामुळे एक तप तयार झालेला आहे. त्यांनी जर का पट्टी उघडून तुझ्याकडे नखशिखांत पाहिलं, तुला विवस्त्र अवस्थेमध्ये पाहिलं, तर तू वज्रदेही होशील. म्हणजे एकदाच तो काय पाया पडायला गेल्याचं उदाहरण आणि दाखला महाभारतात मिळतो. तुम्हाला दुसरा कुठं मिळाला तर मला दुसऱ्या दिवशी येऊन सांगा. विठाला तसं काही जण फॉर्म भरायला जाताना पडतात आई बापाच्या पाया, परंतु त्याला काय अर्थ आहे? आपल्यासारखी सज्जन स्त्री पुरुष माणसं हे आई वडिलांना सतत, आता हे बापू इथं बसले, आई गेल्या आता 6 महिन्यापूर्वी श्राद्ध झालं, पण आई होत्या तोपर्यंत ते 11 वाजेपर्यंत घरून कधीच बाहेर पडली नाही. सगळं घर चांगलं आहे, सुना नातसुना, भाऊ भाऊजाया, पण ते स्वतःच आंघोळ घालणार, स्वतः सगळी सेवा करणार, अशी माणसं आम्ही डोळ्यानं पाहतोय आज.
आणि इथे सुद्धा या चौधरी परिवाराला तेच धन्यवाद आहे। या मायबापांना इतकं हे दीर्घायुष्य मिळालंय याची साक्ष म्हणजे तुम्ही सगळेजण त्यांची सेवा करताय, लक्ष देताय, हीच त्याची साक्ष आहे। विठाला विठाला सबसे बड़ी पूजा है मां ममता की सेवा, चाहे न पूजे मूर्ति चाहे न तीरथ दूजा, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम। तुलसीदास जी महाराज रामायणामध्ये सांगतायत की सबसे बडी पूजा, आई वडिलांची सेवा ही सर्वात मोठी पूजा आहे। तुकोबाराय म्हणाले हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, ही भगवंताची पूजा आहे। वारकरी संप्रदाय हा आई वडिलाच्या सेवेमुळे जन्माला आलेला संप्रदाय आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे पुराण काळामध्ये पुंडलिक नावाचे भक्त, बरं का, आजच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून अलीकडे झालेली संत परंपरा, पण पुंडलिक हे पुराण काळातले भक्त आहे, ते त्या कालखंडातले नाही, जुन्या काळात ऋषी मुनींचा जो काळ आहे त्याच काळात पुंडलिक नावाचे हे भक्त आहे। सुरुवातीचं जे पुंडलिकाचं वर्तन होतं ते थोडंसं विपरीत होतं, चुकू शकतो, माणूसच आहे, थोडंसं आईवडिलाकडे दुर्लक्ष झालेलं होतं आणि बाकीचं स्वतःचं फक्त पाहणं, पत्नी मुलं, आपल्यापुरता विचार, असं स्वाभाविकपणे कोणाही माणसाकडून प्रमाद घडू शकतो, तसा त्या पुंडलिकाकडनंही घडलेला होता। पण आईवडिलांनी खूपच इच्छा व्यक्त केली, म्हणाले काशीला आम्हाला घेऊन चल, काही कर। काशीला घेऊन चल म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी घेऊन चालेल, परंतु तुम्ही स्वतः चालले पाहिजे। चालू आम्ही जेवढं होईल तेवढं। मग त्यानं जे काही सोबत घेतलेल्या सामानाचं ओझं तेही त्या आईबापाच्या डोक्यावर दिलं, त्यांना पाठीमागं चालायला सांगितलं आणि बायकोला मात्र कुठं काही अडी अडचण आली तर उचलून घ्यायचं, असं वर्णन आहे। ते फोटो सुद्धा तुम्ही कधी पाहिला असेल तर ते गीत रचलेलं आहे, माय पित्याच्या गळ्याशी दोरी, चांगली कुस्ती रंगात आली का त्या पैलवानाला जाऊन चिमटा घ्यायचा, चांगली कुस्ती रंगात आली का चिमटा। काय मिळतंय रे तुम्हाला याच्यामध्ये? जरा इथं उभं राहून पहा म्हणजे कळल डिस्टर्ब झाल्यावर काय होतं। माणूस रंगतो, बोलतो, त्या विषयात रमतो आणि तुम्ही मध्ये 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 गडबड करता। विठाला विठाला बरं, आम्ही आनंदासाठी कीर्तन करणारी माणसं आहोत, मनापासून काहीतरी चांगला विचार, त्याचं चिंतन करावं, आपणही त्यातून काही बोध घ्यावा, समाजापुढे काही विचार ठेवावा, या भावनेने, या तळमळीने बोलतोय भाऊ। टाइमपास करणारी माणसं नाही आम्ही। आणि मग कशाला तीनदा तीनदा गडबड सडबड गडबड सडबड करताय? विठाला 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 विठाला। काय सांगत होतो मी? वा वा, धन्यवाद आहे तुम्हाला। एकदा असंच मी विचारलं तर एक जणांनी मोघम उत्तर दिलं, म्हणे कीर्तन। अरे म्हणलं कीर्तन सांगतो हे तर मलाही माहिती आहे, पण हे असं समर्पक उत्तर दिलं पाहिजे। एक गीत आहे पूर्वीच्या त्या भाव भक्ती गीतामध्ये म्हटलं जायचं की माय पित्याच्या गळ्याशी दोरी, बायको ही खांद्यावरी। पण तरी मी पुंडलिकाला धन्यवादच देतो, खांद्यावर घेतलं, डोक्यावर तरी घेतलं नाही। हे बरं केलं, हे बरं केलं, हे बरं केलं पुंडलिकानं। आणि मला वाटतं खांद्यापर्यंत होतं म्हणून उतरवता आलं, डोक्यावर गेल्यावर मग काय कठीण झालं असतं। आणि म्हणून गमतीचा भाग आहे पुंडलिकाच्या चरित्रातला, आईवडिलांना घेऊन काशीला निघाला
आणि जात असताना एका आश्रमामध्ये मुक्कामी थांबला. आई वडील वृद्ध आहे. कुक्कुट स्वामी नावाचे एक संत आहेत, नदीकाठी त्यांचा आश्रम आहे. सगळेजण जेवले, पती पत्नी आई वडील सगळे झोपले. पण मध्यरात्री त्या पुंडलिकाला अचानकपणे जाग आली. मला वाटतं हा नियतीचा संकेत असतो. कधीतरी ती नियती आपल्याला जाग करते, काहीतरी जीवनात परिवर्तन आपण करवून घ्यावं म्हणून ही जाग येणं हाच पुंडलिकाच्या भक्त होण्याचा पाया आहे. हा पहिला मुद्दा आहे, आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. जाग आली आणि जाग आल्यावर त्याला असं दिसलं की मध्यरात्रीच्या वेळेला एक 3 स्त्रिया आल्यात आणि त्या झाडलोट करू लागल्या त्या आश्रमामध्ये. अतिशय साधारण मलिन अशा स्वरूपाच्या त्या 3 स्त्रिया झाडलोट केली, सडा संमार्जन केलं आणि पहाट होईल सगळे उठतील या अंदाजानं त्या 3 स्त्रिया जायला निघाल्या. आणि जाताना मात्र त्या अत्यंत तेजस्वी दिसू लागल्या, देवी समान तेजस्वी. पुंडलिक हा चमत्कार पाहत होता गेल्या काही वेळापासून. हे काय घडतंय नेमकं? आणि मग तो गडबडीनं गेला आणि त्या 3 देवींना जाऊन त्यानं वंदन केलं आणि विचारलं की मी पाहिलंय तुम्हाला देवींनो, तुम्ही कोण आहात, परिचय द्या. येताना तुम्ही अत्यंत मलिन होतात, सामान्य होतात आणि जाताना मात्र इतक्या तेजस्वी तुम्ही देवी स्वरूपच मला दिसताय, कोण आहात? त्या 3ही देवींनी आपला परिचय दिला. सांगितलं आम्ही या पवित्र अशा भारतभूमीतील पवित्र 3 नद्या तीर्थ आहोत, गंगा यमुना सरस्वती. आम्ही 3 पवित्र नद्या आहोत. पण मग तुम्ही येताना मलिन आणि जाताना तेजोमय कशा? या साधूच्या आश्रमात सेवा केल्यानं आमची मलिनता जाते, आमचं पातक जातं. तुझ्यासारखे पातकी येतात, स्नान करतात, आम्ही मलिन होतो. कारण गंगा ही का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पाद. गंगा ही पापताप नाहीस करते, पण आमच्या जवळचं पाप ताप घालवण्यासाठी आम्हाला अशा साधूंकडे यावं लागतं. महाराज वर्णन करतायत, तीर्थे तया ठाया, तीर्थे तया ठाया, येती पुनीत भाया, येती पुनीत भावया. पर्व काळ पाया, तळी वसे वैष्णवा. पर्व काळ पाया, तळी वसे वैष्णवा. पर्व काळ पाया, तळी वसे वैष्णवा. तीर्थेतया ठाया, येती पुनीत भावया. पर्व काळ पाया, तळी वसे वैष्णवा. तीर्थ हे पवित्र होण्यासाठी जिथे येतात ते महात्मे किती पवित्र असते. पवित्र सोवळी, एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेम भाव. किती पवित्र जीवन. पुंडलिकाला वाटलं हे कोण महात्मे आहेत, हा कोणाचा आश्रम आहे, काय साधना करतायत, कोणत्या मंत्राचा जप करतायत, कोणतं तप साधन करतायत. झोपच आली नाही त्याला. सकाळ होण्याची वाट पाहतोय. नदीवर गेला, स्नान केलं, सगळ्यांचं उरकलं आणि ज्या आश्रमातील मुख्य संत आहेत त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून तिथे गेला आणि त्या साधूंचं दर्शन झालं. त्यांचं नाव कुक्कुट स्वामी नावाचे ते संत. नदी किनारी त्यांचा आश्रम. पुंडलिकानं रात्री घडलेला चमत्कार, डोळ्यांनी पाहिलेला चमत्कार त्या साधू महात्म्याला सांगितला. महाराज, तुमच्या आश्रमामध्ये अशा पद्धतीनं गंगा यमुना सरस्वती इथे झाडलोट करायला येतात आणि त्या पवित्र होऊन इथून जातात. काय महान आहात तुम्ही. महात्मे म्हणाले, मला ठाऊक नाही बाबा असं काही घडतंय की नाही. मी आपल्याला सांगू, सज्जनपणाने वागणारी माणसं आपली सज्जनता तपासतच नसतात, ते वागत राहतात, त्या गंगेसारखे वाहत राहतात. सज्जन माणसाचं जीवन हे असं सरळ सहज चाललेलं असतं. त्याला
प्रसिद्धी नको, त्याला कोणाचं कौतुक नको, चांगलं वागणारी माणसं ही वेगळीच असतात. आणि म्हणून त्या महात्म्याने सांगितलं, मला ठाऊक नाही, तू भाग्यवान आहे बाबा, तुला या तिन्ही देवतांचं दर्शन घडलं, मला नाही घडलं अजून म्हणे. पण महाराज तुमच्याकडे येऊन त्या झाडलोट करून जात, कोणता पुण्य करता? त्या साधूनं डोळ्यात पाणी आणलं, बाबा कोणतंच पुण्य मला करायला तशी सवड मिळत नाही. मी कुठे अजून तीर्थयात्रेला मला फार लांब जाता आलं नाही, फार मला कोणतं तपश्चर्या करता आली नाही. एक केलं म्हणाले, वृद्ध आईवडील आहेत माझे, सतत त्यांची काळजी घेतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या जेवणा खावण्याची काळजी, त्यांच्या आरोग्याची काळजी, ते सांगतील त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. आणि तेवढ्याच पुण्याईनं कदाचित ती तीर्थ इथे आले असतील असं ऐकल्यावर पुंडलिक रडायला लागला. त्यानं त्या साधूचे पाय धरले. महाराज कदाचित काशी विश्वनाथानं काशीला जाण्याच्या अगोदरच मला हा सद्विचार इथे दिला असावा की बाबा रे, तू आईवडिलांना घेऊन तर निघालाय पण दुर्लक्ष करतोय त्यांच्याकडे. आजपासून मी आईवडिलांची सेवा करील. मोठ्या प्रेमानं आईवडिलांचा सांभाळ करत काशीला गेले. तिथून पंढरीमध्ये आले. चंद्रभागेच्या काठावरती पुंडलिकानं त्या ठिकाणी आपल्या स्वस्थानी आईवडिलांची सेवा सुरू केली. आणि इतकी सेवा केली की या जगाच्या अस्तित्वाला, परमात्म्याला असं वाटलं या भक्ताला भेटण्यासाठी आपण स्वतः गेलं पाहिजे. आणि म्हणून वर्णन केलेलं आहे, पुंडलिकाच्या भावा त्याचा परमार्थ जाणून जो परमात्मा नाहम वेदैर न ध्यानैर, जो वेदानं, वेदाध्ययनानं, जो ध्यानानं, कोणत्याही साधनेनं प्राप्त होत नाही. किती तप करावं, जेथ शंभूचे तपहीन पुरे, ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख येतो. तप किती करणार आपण करून करून. शंकराचं तप सुद्धा ज्याच्या भेटीला पुरे पडत नाही. शंकरा इतकं तप केलं तर असं सांगणं. आता शंकरा इतकं तप, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज भगवान शंकराच्या तपाचं वैशिष्ट्य सांगायचे की पार्वती सारखी पत्नी, गणपती कार्तिक स्वामी सारखी श्रेष्ठ मुलं, कैलासासारखं महान राज्य, पण भगवान शंकराला तपाची, नामस्मरणाची एवढी आवड, या सगळ्यातून ते स्मशानात जायचे आणि सहज अलिप्त होऊन तिथे एकांतात बसायचे. गज चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित, संगे भूत मेळा विराजित. गज चर्मधारी संगे राहिला, संगे भूत मेळा संगे भूत मेळा. गज चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित, संगे भूत मेळा विराजित. गज चर्मधारी संगे भूत मेळा, संगे भूत मेळा विराजित, संगे भूत मेळा विराजित. गज चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित. माणसं सोबत नेली तर ते मध्ये मध्ये गडबड करतील म्हणून देवानं शंकरानं नेलेच नाही. काय कटकट झाली म्हणला बा डोक्याला. कोण म्हणाल नाश्ताच द्या, कोण म्हणाल चहाच द्या, कोण म्हणाल थोडं इथं बसा, कोण म्हणाल थोडं तिकडं चला. भगवान शंकराला वाटलं यांच्यापेक्षा भूत परवडली, भूतच नेली बरोबर. त्या गोनी कैलास
सर्व ही संपत्ती स्मशानाची वस्ती रुद्र कैरी स्मशानाची वस्ती रुद्र कैरी त्यावेळी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानाची वस्ती रुद्र नशिबानच मोकळं केलंय तो भजनाला लागला तर फार मोठी गोष्ट नाहीये, पण ज्याचं सगळं ऐश्वर्य सोबत आहे असं असूनही जो परमार्थ करतो ती गोष्ट फार मोठी आहे. जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली जया ठाया ते जान धनंजया विभूती माझी. मायबाप हो, भोळ्या माणसानं देवावर श्रद्धा ठेवली तर फार विशेष नाही, पण ज्ञानी माणूस सुद्धा विचारपूर्वक जेव्हा देवावर श्रद्धा ठेवतो देवाला ती जास्त आवडते. ज्या वेळेला अडचणीतला माणूस देवाच्या आश्रयाला जातो त्याही पेक्षा सगळं असूनही कधीतरी काही वेळ देवाजवळ घालवावा असं वाटतं, देवाला ते विशेष आवडतं. एक जण म्हणला मी सुपारी खात नाही, तपासल्यावर कळलं दात नाही. म्हणून दात पडल्यावर सुपारी खात नाही म्हणायला फारसा अर्थ नाही. विठाला विठा पण तुमच्यासारखे ठणठणीत दात असणाऱ्या एखाद्या माणसाला म्हणावं की नाही मी खात नाही, त्याला महत्व आहे, त्या त्यागाला महत्व आहे. तेव्हा भगवान शंकराचं जे तप आहे ते या अर्थानं समजून घेणं. माऊली जे म्हणाले की जेत शंभूचे, भगवान शंकरा इतकं तप घडणं कठीण आहे आणि तितकं तप केलं तरी देव भेटणं त्याचा साक्षात्कार होणं कठीण आहे. पण तो देव तो परमात्मा आई वडिलांच्या सेवेमुळे पुंडलिकाला न बोलावता स्वतःहून त्या ठिकाणी तो आलेला आहे. महाराज जसं म्हणतात सुखे येतो घरा नारायण. परमात्म्याला ही सेवा आवडते आणि त्यामुळे परमात्मा स्वतःहून आले, पुंडलिकाला भेटले. अरे पुंडलिका, तू खूप चांगली सेवा आई वडिलांची केलेली आहे, तुला भेटायला आलो बघ मी. पुंडलिक महाराजांनी म्हणतात सांगितलं देवा मी जरा आई वडिलांच्या सेवेत आहे, आपण आला तर आनंद आहे, पण थोडा वेळ जरा उभे राहा. आणि मग ती वीट मागे ठेवली आणि त्या विटेवरती, अर्थात त्या वेळेला काही जवळ नसेल, राहा याच्यावर बसा, उभे राहा. आणि परमात्मा तिथे उभे राहिले. ऐसा कैसा रे तूटित मागे भिरकाविली विट मागे भिरकाविली विट मागे भिरकाविली विट ऐसा कैसा तूटित मागे भिरकाविली विट मागे भिरकाविली विट मागे भिरकाविली विट ऐसा कैसा रे तूटित मागे भिरकाविली विट ऐसा कैसा रे तूटित मागे भिरकाविली विट मागे भिरकाविली विट मागे भिरकाविली विट. अरे पुंडलिका एवढा तू धीट कसा झाला का रे पुंड्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट. परंतु परमात्मा आले, उभे राहिले आणि त्यानंतर पुंडलिकानंच मागितलं देवा आता माझ्या निमित्तानं आलात ना, इथे उभे राहा आणि येणाऱ्या भक्तांना भेट द्या, दर्शन द्या. तुमच्या दर्शनातून इथे त्या सर्वांना भक्तीची प्रेरणा, आईवडिलांच्या सेवेची प्रेरणा. मला वाटतं आपण म्हणतो ना कोणती गोष्ट करण्याचा एक नैतिक अधिकार असावा लागतो, तसं पंढरीत जाण्याचा नैतिक अधिकार त्यांनाच आहे ज्यांचं लक्ष आपल्या आईबापाकडे निश्चित आहे. कारण ते क्षेत्र आईबापांच्या सेवेमुळे उदयाला आलेलं आहे. जे आईवडिलाकडे पाठ फिरवतील आणि मग म्हणतील की मी वारीला निघालो, दुर्लक्ष करतील, त्याला पांडुरंग कुठे जवळ घेईल असं वाटत नाही. गर्दीमध्ये सहभाग घेता येईल, पण जो देव वाट पाहतोय ना, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ, परमात्मा वाट पाहतोय. म्हणून आई वडिलांचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. आपण किती सेवा केली तरी ते ऋण, काही ऋणच अशी असतात ते फिटत नाही. सद्गुरूंचं ऋण हे फिटत नाही, संतांचं ऋण फिटत नाही, ईश्वराचं ऋण फिटत नाही.
किती आपण ईश्वराची भक्ती केली, सेवा केली. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी एकदा सांगितलं कीर्तनात, म्हणाले आपण देवाचं मंदिर बांधतो, उत्सव करतो, अभिषेक करतो आणि नाना प्रकारची सेवा देवाची व्रत वैकल्य करतो, पण एवढं सगळं केलं तरी त्याचं ऋण फिटत नाही किंवा त्याच्यावर आपलं ऋणही होत नाही. त्यानं जे अपार ऋण आपल्यावर केलेलं आहे त्या ऋणात राहण्यासाठी काही सेवा फक्त आपल्याला घडते. आणि म्हणून असं कधी म्हणता येत नाही की आपण देवासाठी थोडंफार केलं म्हणजे खूप काही केलं. आईवडिलांसाठी सुद्धा आपण जे जे करू आशीर्वाद आपल्याला मिळतील, देवाचेही मिळतील, आईवडिलांचेही मिळतील. मला वाटतं देवाची सेवा केली तर फक्त देवाचे मिळतील, संतांची सेवा केली तर फक्त संतांचे आशीर्वाद मिळतील, पण आईवडिलांची सेवा केली तर या तिघांचेही आशीर्वाद मिळतील. हे निश्चित आपली संस्कृती आपल्याला सांगते, आपले धर्मग्रंथ हा संदेश आपल्याला देत आहेत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या या वाडवडिलांनी, हे पांडुरंगा, आजचा जो अभंग आहे ना तो पांडुरंगाचा आणि तुकाराम महाराजांचा संवाद या प्रकरणातला आहे. आणि पांडुरंगाला म्हणतायत, निर्याण प्रसंगातले हे सगळे अभंग आहेत आणि संवाद चाललेला आहे की देवा, मी जी तुझी भक्ती करतो, नामस्मरण करतो, ही मला फार मोठी सद्बुद्धी झाली आणि वैराग्य झालंय म्हणून नव्हे, त्याचं श्रेय तुकाराम महाराज स्वतःकडे घेत नाही. देवा, ही जी तुझी सेवा आहे, सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. आणि मला वाटतं समाजातल्या मी आपल्यासारख्या अनेक श्रेष्ठ माणसांना भेटतो. या फिरण्याच्या वाटचालीमध्ये काय मिळतं तुम्ही म्हणाल तर हे असं चांगलं भजन ऐकायला मिळतं, हे चांगले कार्यक्रम पाहायला मिळतात आणि तुमच्यासारखी चांगली वेगवेगळ्या क्षेत्रातली श्रेष्ठ माणसं भेटतात. आणि म्हणून दिवसभरामध्ये भरपूर काही मिळतं या सगळ्यांकडून. विठाला विठाला किती गोष्टी चांगल्या आपल्याला या जगात पाहायला मिळतात, त्याचं समाधान किती मिळतं. आणि म्हणून आजही अशी माणसं भेटतात, स्वतः किती कर्तृत्ववान असले तरी त्याचं श्रेय आपल्या आई वडिलांना देतात. किती कर्तृत्ववान स्वतः असू द्या, पण नाही म्हणतात की आमच्या आई वडिलांची पुण्याई आहे, हे त्यांचे कष्ट आहेत, ही त्यांची पुण्याई आहे सतत. तसंच तुकाराम महाराज म्हणाले, हे पांडुरंगा, तुझ्या दारात मी येतोय, वारी करतोय, तुझ्या चरणाजवळ येतोय, याचं कारण आमच्या वाड वडिलांनी आम्हाला परमार्थाची दिलेली ही जहागिरी अभंगाचं पहिलं चरण. माझ्या वडिलाची मिरासी गादेवा, माझ्या वडिलाची मिरासी गादेवा, माझ्या वडिलाची मिरासी गादेवा.
मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. या मिरासी शब्दाचा अर्थ शोधताना तो असा मिळतो, एखादी वतनदारी, एखादी जहागिरी. ही मिरासी आहे, आमचे भूषण आहे महाराज म्हणतात. आम्हाला वारवडिलांनी दिलेली ही फार मोठी एक समृद्धी आहे, संपत्ती आहे. आता समृद्धीच्या बाबतीत बोलायला नको. मग आता ही समृद्धी जर इतकी समृद्धी असेल तर मला वाटतं ही संस्काराची समृद्धी किती मोठी आहे. आणि आपला भाग भाग्यवान आहे की इथे सर्व प्रकारची समृद्धी आहे. प्रत्येक घरामध्ये देवधर्म आहे, परमार्थ आहे, सुसंस्कार आहे. आणि हीच खरी समृद्धी. बाकी समृद्धी येत राहते, जात राहते, पण ही खरी श्रीमंती आहे. कारण सर्व काही असेल पण जर का व्यक्तीकडे संस्कार नसतील तर मिळालेलं गमवायला वेळ लागत नाही. आणि थोडं कमी असेल पण संस्कार असतील तर न मिळालेल्या गोष्टी सुद्धा मिळण्याची तिथे शक्यता असते. कारण ज्ञान आहे, विचार आहे. का सुभाषितकारांनी असं म्हटलंय, हे सुरुवातीला जो विषय आपला होऊन गेला की हे धन कसं आहे, संस्काराचं, ज्ञानाचं, सद्गुणाचं धन. तर हे असं धन आहे, न चोर हरियम न च राज हरियम न भातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम. खर्चतन खूटे चोर न लूटे, खर्चतन खूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़ते सुहायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो. चोर न लूटे खर्च न खूटे दिन दिन बढ़त सवायो. चोर याची चोरी करू शकत नाही. न चोर हरियम, त्याच्यावर टॅक्स बसत नाही राजाचा. न च राज हरियम, हे ज्ञान सद्गुण रूपी असं धन आहे, भावकीमध्ये याचे वाटे होत नाही. जमीन वाटता येईल, स्वभाव कसा वाटायचा, पैसे वाटता येतील, सद्गुण कसे वाटायचे. आणि म्हणून ही ज्याची त्याची श्रीमंती आहे. आणि म्हणून न भातृभाज्यम न च भारकारी, या धनाचं सांभाळण्यासाठी ओझं होत नाही. बाकीच्या धनाचं किती दडपण असतं म्हणून सांगू. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज सांगायचे तेच सांगतो, मला दुसरं काही येत नाही. जे त्यांचं ऐकलं, जेवढं अल्पमतीनं ध्यानात राहिलं तेवढंच बोलण्याचा मी प्रयत्न करतो. विठाला विठ्ठला मसेंद्रनाथ हे श्री राज्यात गेलेले होते. महाराज दृष्टांत सांगायचे आणि गोरक्षनाथ त्यांना आणायला गेले. कथा माहिती आहे, नवनाथ आपण वाचलाय, नाथांच्या कथा आपण ऐकलेल्या आहे. मी फार सविस्तर सांगत नाही, वेळ आपला मर्यादित आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर आता त्या श्री राज्यातून मसेंद्रनाथाला एकदम चला म्हणायचं कसं, तिथं पोहोचणंच कठीण होतं. आणि मग एका मृदंग वादकाचं सोंग घेतलंय गोरक्षनाथाने, गळ्यात मृदंग घेतलाय. आणि आमच्या धीरज महाराजांसारखंच मोठं व्यवस्थित ताल सुरात वादन सुरू झालं. अनेक लोक तो मृदंग ऐकायला येऊ लागले. आणि मग मच्छेंद्रनाथांना ऐकू जाईल अशा टप्प्यात उभे राहिले आणि एक बोल सुरू केला. नारायणगिरीजी महाराज तो बोल म्हणून दाखवायचे, धातुन्न धिन्ना धात्रक धिन्ना. हा बोल ते म्हणून शिकवलेला आहे त्यांनी आम्हाला. आणि त्याचा अर्थ असा होता, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आय. हे त्यांनी त्या मृदंगातून ते शब्द पोहोचवले. पूर्वीच्या इतिहास काळामध्ये अशा अनेक खानाखुणा होत्या, पुराण काळातही होत्या, इतिहास काळात. छत्रपती शिवरायांचे सुद्धा जे गुप्तहेर वगैरे होते ना, ते अशाच पद्धतीनं काही वेगवेगळ्या मार्गातून संदेश पोहोचवायचे. आणि हा संदेश पोहोचवला. मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं, अरे हा पखवाजा आपलाच दिसतो रे, आपल्याच घरचा आहे. आणि निरखून पाहिलं, अरे हा गोरख आहे. शिष्य होता त्यांचा गोरक्षनाथ. निघालं पाहिजे.
आणि मग युक्तिप्रयुक्ती करून मत्स्येंद्रनाथ तिथून निघाले. त्या श्रीराज्यात त्या राणीनं मैनावतीनं एक सोन्याची वीट त्यांना दिली निघताना. गोष्ट का सांगतो मी, बाकीचं धन सांभाळताना ओझं आहे, ज्ञान किंवा सद्गुण रूपी धन सांभाळताना ओझं नाही आहे. ती झोळीमध्ये वीट. महाराज फार गमतीनं सांगाय. निघाले गुरु शिष्य दोघं. अरे काय गोरख, इतके दिवस महाराज तुम्ही इकडे रमलात, बाकीचे सगळे आम्ही तिकडे शिष्य वर्ग वाट पाहतोय, बरं झालं आपण निघालात. दोघांची चर्चा गुरु शिष्यांची चालली. जरा जंगलाचा रस्ता लागला आणि मग मच्छेंद्रनाथांनी गोरक्षनाथाला आपल्या शिष्याला विचारलं, अरे बेटा गोरख, बहुत ही बड़ा जंगल है रे ये. हाँ जी महाराज. यहाँ कुछ डर तो नहीं बेटा? नहीं महाराज, कुछ डर नहीं यहाँ. और वैसे भी साधु के लिए डरने की क्या बात है. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ. आणि म्हणून हरी आला आता, मग कैची भय चिंता. अशा अवस्थेवर तुम्ही आहात. पण मधून मधून जंगलाचा भाग लागला की मत्स्येंद्रनाथ विचार, बेटा यहाँ कुछ चोर लुटेरे तो नहीं होंगे ना रे, यहाँ डर तो नहीं बेटा कुछ. गोरक्षनाथाच्या ध्यानात आलं, गुरुकडे काहीतरी दिसतंय. मधून 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 विचारतायत, म्हणजे कसं काय. मग दुपारच्या विश्रांतीला दोघं थांबले आणि मच्छेंद्रनाथांना झोप लागली. खरं म्हणजे मच्छेंद्रनाथ सुद्धा परीक्षाच घेत होते गोरक्षाची, हे ध्यानात घ्या या कथेतलं. ते गुरु होते, अखेर गुरु हे गुरु असतात. आणि म्हणून परीक्षा घ्यायची होती. त्याने झोपण्याचं सोंग केलं आणि गोरक्षनाथांनी झोळी उचकली. या गुरुच्या झोळ्या उचकण्याची परंपरा पण बरीच जुनी आहे भाऊ. हे काय साधी परंपरा नाही. पण मला वाटतं गुरुच्या झोळीत जो हात घालतो त्याला काय मिळेल मला माहित नाही, पण गुरुचं ज्ञान संस्कार विचार जो घेईल, तुमच्यासारखं सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय. तुम्ही साधू संतांकडून विचार घेतलाय, संस्कार घेतलाय, बाकी काही अपेक्षा नाही केलेली, आणि तिथेच कल्याण पाहायला मिळतं, तिथे समाधान पाहायला मिळतं. बाकी मग हाय हाय मरेपर्यंत संपत नाही. विठाला गोरक्षनाथांनी मच्छेंद्रनाथांना झोपल्यावर झोळीत पाहिलं तर सोन्याची वीट. हाँ, इसीलिए गुरु महाराज बात बात में भी पूछ रहे थे, डर है क्या, डर है क्या. त्यानं ती घेतली वीटन दिली फेकून. असं म्हणतात की ती वीट जिथे फेकली ती सोनई आहे, तिथेच गोरक्षनाथांचा डोंगर आहे. ही या काही खानाखुणा आहे जुन्या. त्या सोन्याची वीट फेकली, फेकू टोपती घेतो. परंतु साध्या व्यवहारातल्या ज्या मौल्यवान गोष्टी आहेत त्या सांभाळताना बरीच कसरत करावी लागते. पण ज्ञानरूपी सद्गुणरूपी धन हे सांभाळताना, म्हणून हे खरं धन आहे. ही जुनी पिढी जी नव्या पिढीला पाहुणचार कसा करावा हे शिकवते, माणुसकीनं कसं वागावं हे शिकवते, देवधर्म कसा करावा ही जुनी पिढी नव्या पिढीला शिकवते, दानधर्म जीवनात कसा सांभाळावा ही जुनी पिढी नव्या पिढीला शिकवते, सर्वांशी प्रेमानं कसं वागावं, सर्वांमध्ये मिसळून कसं राहावं, भावकीमध्ये, पाहुण्यांमध्ये, गावकीमध्ये, मित्रांमध्ये, सर्वांच्या सुखदुःखात कसं एकमेकाला धावून जावं, मदत करावी. मला वाटतं हे सगळं धन आहे, हे संस्काराचं धन आहे. आणि हे धन तुकोबारायांना श्रेष्ठ वाटतं. परमार्थ सेवेचं धन हे महाराजांना श्रेष्ठ वाटतं. तुझी चरण सेवा पांडुरंग. पण मला वाटतं या चांगल्या गोष्टी पुढच्या पिढीला द्यायच्या तर त्या फार कष्टमय आहे. हे पहा, विद्यार्थ्यांना जर चांगल्या पद्धतीनं ज्ञान द्यायचं म्हटलं तर शिक्षकाला किती कसरत करावी लागते हे जे शिक्षक आहे त्यांना विचारा. त्याला स्वतःला वेळ द्यावा लागतो, स्वतःही त्या सगळ्या विषयाचा अभ्यास चांगला करावा लागतो, तळमळीनं सांगावं लागतं, त्यांनी केलाय का नाही अभ्यास हे पुन्हा पुन्हा तपासावं लागतं. आणि म्हणून ड्युटीपुरतं काम ड्युटी करणारी काही मंडळी असतीलही, पण पुष्कळ शिक्षक शिक्षिका आपल्याला भेटतील ज्या तळमळीनं काम करतात. पिढी घडवायची आपल्याला. पिढी घडली तर देश घडेल, तर समाज घडेल, तर धर्म संस्कृती टिकेल. या तळमळीनंही काम अनेक शिक्षक मंडळी करतात. आणि ते काम करायचं म्हणजे कष्ट आहे. चांगलं काम करायचं, चांगली शेती करायची कष्ट आहे की नाही. म्हणजे वेळेत मशागत झाली पाहिजे, वेळेत पेरणी झाली पाहिजे,
बियाणं उत्तम निवडलं पाहिजे, पेरणीनंतर त्या मध्ये जे काही तण काढणं आहे, त्याला फवारे करणं आहे, किती काम आहे, किती कष्ट आहे. चांगली शेती करायची तर कष्ट आहे, आणि नुसता शेतकरी म्हणून शेती करायची त्याला काही नसतं. एक जणाचं म्हणजे ते पीक गुडघ्या एवढं गाजर गवत डोक्या एवढं. विचारलं का तुमच्या शेताजवळून आलो आम्ही, अशी कस काय परिस्थिती आहे? नाही ते आमची ग्रामपंचायत नव्हती लागली का? मग ग्रामपंचायत लागली म्हणून डोक्या एवढं गाजर गवत होऊ द्यायचं? अरे पण तुझी उद्या जर खाण्याची पंचायत झाली तर तू काय करणार? विठाला मला वाटतं राजकारण वाईट नाही, परमार्थ चांगला, राजकारणही चांगलं, सेवाही चांगली, परंतु हे आपलं जबाबदारी सांभाळून सगळं केलं पाहिजे. पूर्वीच्या काळी आपल्या आया बहिणी डोक्यावर पाणी आणायच्या, बारवावरून नदीवरून 2-2, 3-3 भांडे असायचे डोक्यावर, आणि त्या एकमेकी ओळखीच्या भेटल्या की मग बोलत बोलत चालायचे, 2-3 भांडे डोक्यावर, आणि अशा गप्पा चालायच्या हातवारे करून. पण तरी सुद्धा त्या भगिनीला हे भान असायचं की आपल्या डोक्यावरती भांडे आहे पाण्याचे, आणि ते पडू देत नव्हत्या. मला वाटतं संसार प्रपंच करणाऱ्या सगळ्या जुन्या नव्या पिढीतील सगळ्याच सज्जनांनी आपल्या जबाबदारीचं भान, विशेष करून तरुण पिढीनं आपल्या जबाबदारीचं भान, आपल्यावर आईवडिलाची जबाबदारी, आपल्यावर आपल्या कुटुंबाची, बहिणी बाळींची जबाबदारी, आपल्या लहान लेकरांची आपल्यावर जबाबदारी, गावकी भावकी पाहुणे रावळे आपल्यावर जबाबदारी, आपलं घर देवधर्म करत आलंय आपल्यावर जबाबदारी, आणि ही सगळी जबाबदारीचं भान घेऊन जर वागाल, मोठे व्हाल, सुखी व्हाल, श्रेष्ठ व्हाल, याच्यात याती नास्त्यत्र संशय, त्यात संशय घ्यायचं. जे करायचंय फक्त जिद्दीनं करा, मन लावून करा, लक्षपूर्वक करा. कोण म्हणतंय की शेती सुखी करत नाही? मन लावून करा, देते. कोरोनाच्या काळात पाहिलं, सगळा देश आणि जग वाचवलं ते शेतीनं. विठाला तरुण पिढीनं या जुन्या पिढीकडून घेण्यासारखा गुण कोणता आहे? तर मला वाटतं चिकाटी, संयम, शहाणपण, माणुसकी, या कितीतरी गोष्टी घेण्यासारख्या आहे, आणि त्या घेत राहाव्या, आणि आपणही आपल्या जीवनाचं खरं म्हणजे सोनं करून घ्यावं. आज या पिढीला आपल्याकडून काहीच नको आहे, थकलेत. आपल्यासाठी योगदान दिलंय ते एका जागी बसलेले आहे. ते म्हणणार नाही की याच ब्रँडचं धोतर आणा, ते म्हणणार नाही इतक्या भारी फेटा आणा, ते म्हणणार नाही की आमकी बाटाची चप्पल आणा. काही म्हणत नाही. म्हातारी माणसं म्हणतात का मला सांगा कोणीतरी एखाद्यानं उठून? काही नाही. जे असलं पायात, हा बस बस झालं, चप्पल कोणती आणा, आनंद होतो. लहान लेकर घेऊन जा, ते असे कपडे धरतन फेकून देतं, हे नको. ही नव्या पिढीची तरा आहे. लहान लहान लेकर 2-4 वर्षाचं असलं त्याला दुकानात घेऊन जाते, फेकून देतं. ते म्हणतं नाही नाही ते पाहिजे. मग इतक्या वयात त्याला कळतंय ब्रँडेड कोणतं आहे, साधं कोणतं आहे, हे त्याला कळतंय. या पिढीला काही घेणं नाही त्याचं. साधं द्या, हलकं द्या, फक्त प्रेमानं द्या, आपुलकीनं द्या, आणि त्यांचे आशीर्वाद घेत राहा. मला वाटतं आपल्याला देण्यासाठी यांना काहीच नाही आहे, पण घेण्यासाठी मात्र पुष्कळ आहे. त्यांच्याकडून प्रेम घ्यावं, सद्गुण घ्यावे, आपुलकी घ्यावी, आणि ते घेण्यासाठी, तो आदर्श समाजापुढे ठेवण्यासाठी आज चौधरी पाटील परिवाराने अतिशय चांगला, मी तुम्हा तिघाही बंधूंना खूप धन्यवाद देतो. आई वडिलांच्या डोळ्या देखत असा एक पवित्र कार्यक्रम, भव्य कार्यक्रम तुम्ही घडवून आणला, आणि त्यांचे आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी, घरातल्या सुना, मुलं मुली, नातवंड, मला वाटतं हे याच्यापेक्षा मोठं भाग्य. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी
जय जय विठोबा रखुमाई निवृत्तीनाथ महाराज विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई राजवर्त माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. सर्वांना विनंती, आपण बसून घ्यायचं आहे. अजून कार्यक्रम आपला 15-20 मिनिट बाकी आहे आणि आपण पाहुण्यांनी मुख्य सत्कार झाल्यानंतरच आपल्या सत्कार मूर्तींचे सत्कार या ठिकाणी करायचे. आपण सर्वांनी शांततेने बसून घ्यायचंय. अजून एक त्यांना स्वाभिमान वाटतोय की देवा, तुझ्या भक्ती सेवेमध्ये जे आम्ही आहोत ते आगंतुक नाही आहे, असं वंश परंपरेनं आम्ही सेवेत आहोत. अभंगाचं शेवटचं चरण. वंश पैरं पैरा दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित. वंश परं पैरा दास मी अंकित. वंश परं पैरा दास मी अंकित. तुका मोकलिता, तुका मोकलिता लाज कोणा. उपवास कीर्तनाची सेवा या ठिकाणी समापनाकडे जात असताना आज ज्यांचं हे अभिष्ट चिंतन संपन्न होतंय त्या मातोश्री सौभाग्यवती भीमाबाई आणि या परिवाराचे पूजनीय वडील श्री सदाशिव रामचंद्र पाटील चौधरी, या दोघांचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी होतोय. त्याचप्रमाणे मराठा प्रतिष्ठान श्रीरामपूर यांच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान आणि मानपत्र देण्यात येत आहे. ठेवा खाली. म्हणून असा हा सगळा कार्यक्रम आता या ठिकाणी संपन्न होणार आहे. आज या परिवारातील रामनाथ सदाशिव पाटील चौधरी बाबांच्या आईचे थोरले चिरंजीव आहेत. मधले आदरणीय राधाकिसन सदाशिव पाटील चौधरी, धाकटे सन्मान्य भागवत सदाशिव पाटील चौधरी सर, त्याचप्रमाणे मुली सौभाग्यवती ताराबाई आणि या परिवाराचे जावई श्री मच्छिंद्र पाटील सरोदे, सौभाग्यवती हिराबाई आणि इंद्रभान पाटील गुंजाळ, सौभाग्यवती विजयाताई आणि नानासाहेब पाटील काळवाघे या मुली आणि जावई, या परिवारातील सुना, नातवंड, सगळे तरुण, या परिवारातील मुलं मुली सगळ्यांनी मिळून आजचा कार्यक्रम अतिशय श्रद्धेनं भक्तिभावानं ठेवलाय. आमची सर्व आदरणीय महाराज मंडळी उपस्थित झाली. आपल्या कोपरगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आणि या भागाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, एक अभ्यासू व्यक्तिमत्व मच्छिंद्रजी टेके पाटील हे सुद्धा उपस्थित झाले. आदरणीय आमचे गायकवाड पाटील असतील, सन्मान्य गोरडे पाटील, आदरणीय डांगे पाटील, कितीतरी मान्यवर मंडळी माझ्यासमोर या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आणि विशेष करून श्रीरामपूर इथून आलेले कुलकर्णी साहेब, भगवतरावजी लासुरे, रावसाहेबजी तोडमल साहेब आणि चौधरी साहेब, इतर सर्व मान्यवर, सर्वांनाच धन्यवाद देतो. विशेष करून टाळकरी मंडळी खूप वेळेमध्ये आणि मोठ्या आपुलकीनं प्रेमानं उपस्थित झाली. आमच्या या सगळ्या भजनी टाळकरी मंडळींसाठी टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करावं. त्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली, आनंद मिळाला आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबत असताना आपल्याला कळकळीची एक विनंती राहील की आपण या परिवाराचे पाहुणे आहात, स्नेही आहात, जवळचे आहात आणि म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी करणं ही आपली सर्वांची जबाबदारी. त्याच्यामुळे पुढचे एक 15 मिनिट फक्त
आपण कुणी उठू नये. या कार्यक्रमात नंतर मला नेवाशामध्ये एक कार्यक्रम आहे. जिल्ह्याची जी काही ज्येष्ठ नेते मंडळी आहेत त्यामध्ये आदरणीय ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेब यांचा एक नागरी सत्कार आमच्या ग्रामस्थांनी नेवाशाला ठेवलेला आहे. घरातला काही लग्न सोहळा त्या प्रित्यर्थ मोठा कार्यक्रम तिथे आणि गावकऱ्यांचा इतका आग्रह की तुम्ही आलंच पाहिजे. आता मी सांगितलं मी शिंगव्याला जाणार आहे, 1 वाजेपर्यंत तरी या, अमुक पाऊण वाजेपर्यंत या, असा त्यांचा तो अट्टहास आहे. म्हणून आपण हा सत्कार करूया. आपण बसून राहा आणि पुढील कार्यक्रम व्यवस्थितपणे निवेदक या ठिकाणी सांगतील त्या पद्धतीनं तो संपन्न होईल. विठ्ठल जय जय.